शार्ड ब्रिज का रिपेयरिंग का काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है। मी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं। मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा, काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही। हमारे आमदार कुमार आलानी जी के प्रयासों से इस शर्ड आरओबी का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं। ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं श्रेय आपण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते। शार्ड ब्रिज का रिपेयरिंग का काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है। हमारे आमदार कुमार आलानी जी के प्रयासों से इस शर्ड आरओबी का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं। कल उद्घाटन रखा था, लेकिन दूसरी जो वाल्दुनी वाली ब्रिज है वो आज रात 12 बजे से बंद हो जाएगी। इसके लिए इसको अभी खोलना पड़ रहा है। लोगों को परेशानी नहीं होवे ये देखते हुए हम इसको आज अभी खोल रहे हैं। कल्याणला उल्हासनगर कल्याणला जोडणारा हा शार्ड ब्रिज हा अति महत्वाचा ब्रिज। या ब्रिजची नादुरुस्त झाला होता, कधीही त्याची पडू शकेल असं नादुरुस्त झाला होता। येण्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी खूप अडथळा निर्माण होत होता आणि मग हे ब्रिज चांगल्या प्रकारे बनला पाहिजे, याची दुरुस्ती झाली पाहिजे, डागडुजी झाली पाहिजे। यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी नॅशनल पीडब्ल्यूडी ला संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा केली, कसा करता येईल काय करता येईल त्या पद्धतीने हे काम सुरू झालं आणि 23 तारखेला हा पूल लोकांच्या येण्या जाण्यासाठी सुरू होईल अशी डेडलाईन दिली गेली आणि त्यानंतर या पुलाचं काम सुरू झालं। मधीत आम्ही येऊन या पुलाची पाहणी केली, या पुलाचं काम व्यवस्थितरित्या चाललंय की नाही चाललंय ती पाहणी केली। काम चांगलं झालेलं आहे। 3 वर्षाची त्यांनी या ब्रिजला 3 वर्ष काय होणार नाही, कमीत कमी 3 वर्ष हे काम चांगलं राहील अशी गॅरंटी दिलेली आहे आणि हे काम झाल्यानंतर याचं लोक अर्पण सोहळा करण्याचा प्रयत्न कोणीतरी करण्याची घोषणा केली। तर घोषणा केली तर केली, पण ते लोक अर्पण सोहळा झाला पाहिजे। लोकांना 23 तारखेची डेडलाईन दिली, मग 24 तारखेला लोक अर्पण सोहळा का? मग त्यानंतरही ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं श्रेय आपण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते आणि म्हणून त्यांना कळालं की आज आम्ही उद्घाटन करणार आहोत, लोकांसाठी हा ब्रिज ओपन करणार आहोत, खुला करणार आहोत येण्या जाण्यासाठी। त्यांनी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं। मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा, काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही, पण आमच्या खासदारांनी केलेल्या कामाचं श्रेय